नमस्कार विद्यार्थ्यांनो. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडजेक्टिव्ह, त्याच्या व्याख्या आणि त्याची उदाहरणं पाहिली होती. आज आपण त्यापुढील टॉपिक अभ्यासणार आहोत. चला तर आजच्या असणाऱ्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपण वर्ड्समधील टॉपिक पाहत आहोत. स्पार्ट ऑफ स्पीचमधील असणारा 4था टॉपिक आणि वर्ड्समधील असणारा 5वा टॉपिक म्हणजेच वर्ब हे आज आपण अभ्यासणार आहोत. सुरुवातीला काही आपण एक्झाम्पल्स पाहूया. बघा, पहिलं वाक्य काय आहे बघा. गोपाल डॅड डॅज द बेल, कंसात दिलं आहे रँग. जर कंसात दिलेलं जर रँग हा शब्द त्या रिकाम्या जागी जर नाही टाकला तर त्या असणाऱ्या वाक्याला अर्थ प्राप्त होत नाही किंवा ते वाक्यच होऊ शकत नाही. बघा की गोपाल डॅड डॅश द बेल, गोपाल बेलबरोबर काय करतो आहे समजत नाही. मग रँग हा शब्द टाकला की बघा वाक्य बरोबर होतं आहे आणि त्या वाक्याला अर्थ प्राप्त होतो आहे. कसं बघा, गोपाल रँग द बेल, तो शब्द आपण तिथं टाकलेला आहे आणि त्या असणाऱ्या वाक्याला अर्थ प्राप्त झाला आहे. गोपालनं बेल वाजवली. जर हा रँग हा शब्द नसता टाकला तर ते वाक्यच होऊ शकत नाही आणि गोपाल आणि द बेल यामध्ये काय संबंध आहे हे पण आपल्याला समजलं नसतं. म्हणजेच रँग हा अतिशय महत्त्वाचा शब्द त्या वाक्यामधला आहे. मग रँग काय आहे तर तेच आज आपण इथं बघणार आहे. आणखीन एक उदाहरण बघूया आपण. आय डॅड डॅश द बुक, आय आणि द बुक ह्यामध्ये काय संबंध आहे, नेमकं काय त्यामध्ये दर्शवायचं आहे. तर बघा, आय एम रीडिंग हे जर शब्द त्यात टाकले तर बघा वाक्य होतं आहे आय एम रीडिंग द बुक, मी पुस्तक वाचत आहे. मग आय एम रीडिंग हे जर शब्द काढून टाकले तर ते वाक्य होऊ शकत नाही. मग आय एम रीडिंग हे काय आहे. 3 नंबरचं वाक्य बघा. हू डॅड डॅश द मॅच हॅज ऑन, कंसात दिलेले जर शब्द आपण टाकले तर त्या वाक्याला अर्थ प्राप्त होतो आहे. जर हू द मॅच असं जर वाक्य आपण लिहिलं तर तो प्रश्न होऊ शकत नाही. हॅज ऑन हे जर शब्द आपण टाकले तर वाक्य होतं बघा. हू हॅज ऑन द मॅच, मॅच कोणी जिंकली. जर ते शब्द काढून टाकले तर त्या असणाऱ्या वाक्याला अर्थही प्राप्त होत नाही किंवा त्या वाक्यातून काही आपल्याला समजून येत नाही किंवा प्रश्न तयार होत नाही. त्यानंतर 4 नंबरचं वाक्य बघा. डॅश द कार, कारबरोबर नेमकं काय करायचं आहे. जर आपण कंसात दिलेले जर शब्द जर एक वापरले तर आपण त्या कारबरोबर काय करतो आहे हे आपल्याला समजून येईल. बघा, पहिला शब्द दिला आहे तिथं स्टॉप द कार, कार थांबवायला सांगितली. स्टार्ट द कार, ड्राईव्ह द कार, वॉश द कार, अशा प्रकारचे आपण शब्द घेऊन त्या असणाऱ्या इनकम्प्लीट वाक्याला आपण अर्थ प्राप्त करून देऊ शकतो आहे. बघा 5 नंबरचं वाक्य बघा. सी डॅश डॅश अ स्टुडंट, ती आणि स्टुडंट ह्यात काय संबंध आहे का होती. इज आणि ऑज ह्या दोन्हीपैकी एक शब्द जर आपण टाकला तर बघा कसा वाक्याला अर्थ प्राप्त होतो आहे. सी इज अ स्टुडंट, ती विद्यार्थी आहे. जर तो शब्द काढून टाकला तर त्या असणाऱ्या 2 शब्दांमध्ये काही अर्थ लागत नाही किंवा ते वाक्यही होऊ शकत नाही. किंवा इजच्या ठिकाणी आपण ऑज जर शब्द टाकला तरी हे वाक्याला अर्थ प्राप्त होतो आहे. बघा, सी ऑज अ स्टुडंट, ती एक विद्यार्थी होती. त्यानंतर 6 नंबरचं वाक्य बघा. यू डॅड डॅश टू अमेरिका, यू आणि टू अमेरिका यामध्ये काय संबंध आहे. मग वाक्य होऊ शकते का असा पूर्ण, नाही होऊ शकत. मग ते वाक्य पूर्ण करण्यासाठी कंसातील दिलेले शब्द आपल्याला उपयोगी पडतात. विल गो, आणि ते विल गो शब्द टाकल्यानंतर वाक्याला अर्थ प्राप्त होतो. बघा, यू विल गो टू अमेरिका, तू अमेरिकाला जाशील. त्यानंतर बघा 7 नंबरचं वाक्य. डॅड डॅश यू लाईक टू वॉच टी व्ही, हा एक प्रश्न आहे आणि सुरुवातीला काहीतरी शब्दाची आवश्यकता आहे, त्याशिवाय तो हा प्रश्न पूर्ण होऊ शकत नाही. कंसात दिलेला डू हा शब्द टाकल्यानंतर त्या प्रश्नाला अर्थ प्राप्त होतो किंवा तो प्रश्न तयार होतो आहे. हा प्रश्न म्हणजेच येस नो टाईप क्वेश्चन आहे. डू यू लाईक टू वॉच टी व्ही, तुला टी व्ही पाहायला आवडते. अशा प्रकारे जे आपण 1 ते 7 मध्ये उदाहरणं बघितलेली आहेत, कंसात दिलेले शब्द किंवा गुलाबी कलरचे जे शब्द आहेत ते शब्द असल्याशिवाय कोणत्याही वाक्याला अर्थ प्राप्त होत नाही
किंवा वाक्य पूर्ण होत नाही, त्या शब्दाशिवाय वाक्यरचना होऊ शकत नाही. मग हे शब्द नेमके काय आहेत ते आज आपण पाहणार आहोत. तर बघा, हे शब्द म्हणजेच वर्ब आहेत. त्यालाच मराठीतनं क्रियापद असे म्हणतात. मग वर्ब म्हणजे किंवा क्रियापद म्हणजे नेमकं काय, चला पाहूया आपण. त्याची डेफिनेशन म्हणजेच व्याख्या काय आहे बघा. अ वर्ब इज अ वर्ड or a group of words that shows action, state or event. असा एक शब्द आहे किंवा असा एक शब्दांचा ग्रुप आहे की जो दाखवतो, शोज दाखवतो. काय दाखवतो? ॲक्शन, कृती दाखवतो, स्टेट स्थिती अवस्था दाखवतो, और इव्हेंट घटना दाखवतो की केव्हा ती घटना घडली किंवा घडत आहे किंवा घडणार आहे. म्हणजे एखादी कृती किंवा स्थिती अवस्था किंवा घटना दाखवणारा शब्द किंवा दाखवणाऱ्या शब्दांचा गट म्हणजेच काय आहे? वर्ब आहे. त्याची काही उदाहरणं खाली आहेत बघा. जम्प्स म्हणजे उड्या मारणे, स्विमिंग म्हणजे पोहणे, वॉक म्हणजे चालणे, प्ले म्हणजे खेळणे, डान्स म्हणजेच नाचणे, इज म्हणजे आहे, हॅड म्हणजे होता, स्टँड म्हणजे उभं राहणे, रेन म्हणजे पाऊस पडणे, बिकेम म्हणजेच होणे, बनणे, व्हिजिटिंग म्हणजेच भेटणे. अशा प्रकारचे बरेचसे उदाहरणं आपल्याला सांगता येतील. त्यानंतर बघा, ह्या चित्रामध्ये काही क्रियापदं दिलेली आहेत किंवा ॲक्शन्स दिलेले आहेत, ज्या की वॉक, रन, राईड, स्टँड अप, सिट डाऊन, टर्न ऑफ, टर्न ऑन, ओपन, क्लोज, गिव, लाफ, थिंक, ट्राय, लिसन, प्ले, रीड, राईट, क्लाइंब, विन, फाईट, सिंग, डान्स, वॉच टीव्ही, कुक, वॉश, पुल, पुश, थ्रो अवे, टॉक, वेट, फ्लाय, ईट, ड्रिंक, स्लीप, डान्स. अशा प्रकारच्या काही रोजच्या दैनंदिन जीवनातील क्रिया आहेत, ज्या की वॉकपासून डान्सपर्यंतच्या आपण करत असतो. असं आपल्याला सांगता येईल की सकाळी झोपेतून उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत ज्या काही आपण हालचाली करत असतो, ज्या काही कृती आपण करत असतो किंवा ज्या काही आपल्या जीवनामध्ये घटना घडत असतात, त्या घडलेल्या घटना किंवा केलेल्या कृती म्हणजेच काय असते? क्रियापद असते, वर्ब असते. त्यानंतर बघा, ह्या क्रियापदाला दोन नावाने ओळखले जाते. एक म्हणजेच ॲक्शन वर्ड आणि दुसरा म्हणजे डुईंग वर्ड. अशा प्रकारे दोन नावानं क्रियापदाला ओळखलं जातं. त्यानंतर ह्याचा असणाऱ्या क्रियापदाचा उपयोग काय केला जातो, वापर काय केला जातो, त्याचा आपल्याला यूज पाहायचा आहे. बघा, पहिल्या नंबरचा आहे टू शो द सब्जेक्ट ॲक्शन. कर्त्याची कृती दाखवण्यासाठी या क्रियापदाचा उपयोग केला जातो. त्यामधील ए नंबरचं उदाहरण बघा, पीपल स्पीक. यामध्ये कर्ता म्हणजेच क्रिया करणारा पीपल आहे आणि स्पीक तो कशाची क्रिया करतो, तर बोलण्याची क्रिया करतो आहे. मग पीपलची कृती दाखवणारा शब्द म्हणजेच कुठला? स्पीक. आणि ती ॲक्शन आहे त्या असणाऱ्या पीपलची. मग कर्त्याची कृती दाखवण्यासाठी क्रियापद उपयोगी पडतं. म्हणजे पीपल हा कर्ता आहे आणि त्याची कृती म्हणजे स्पीक आहे. त्यानंतर बघा, बॉईज आर प्लेईंग. बॉईज हा सब्जेक्ट आहे आणि त्याची कृती म्हणजेच आर प्लेईंग, खेळत आहेत. त्यानंतर 2 नंबरचा बघा, त्याचा असणारा उपयोग काय? टू कम्प्लीट द सेंटेन्स मिनिंग. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी त्या असणाऱ्या वर्बचा उपयोग केला जातो. बघा, पहिल्या नंबरचं वाक्य आहे, ए नंबरचं, राजू इन द टँक. राजू टँकमध्ये नेमकं काय करतो आहे किंवा काय आहे हे आपल्याला समजून येत नाही. त्यामध्ये जर आपण स्विम्स हा शब्द टाकला तर वाक्याचा अर्थ प्राप्त होतो आहे. त्या वाक्याला कंप्लीट मिनिंग येत आहे. बघा, राजू स्विम्स इन द टँक्स. राजू तलावामध्ये पोहतो. तसंच 2 नंबरचं वाक्य बघा, बी नंबरचं, द बुक. नेमकं द बुक काय, हे वाक्य होऊ शकत नाही. मग त्याच असणाऱ्या जर शब्दाला आपण सुरुवातीला एखादे क्रियापद जोडले तर ते वाक्य होतं आहे. बघा, रीड द बुक. ज्यावेळेस आपण रीड हा शब्द टाकला त्यावेळेस ते वाक्य तयार झालं किंवा त्या असणाऱ्या शब्दांना अर्थ प्राप्त झालेला आहे. 3 नंबरचा उपयोग आहे, टू इंडिकेट द टेन्स. काळ दर्शवण्यासाठी ह्या असणाऱ्या क्रियापदांचा उपयोग केला जातो. क्रियापदांची अनेक रूपं आहेत आणि त्या रूपावरून आपल्याला काळ समजून येतो. बघा, पहिलं असणारं उदाहरण,
ए नंबर बर्ड्स फ्लाय इन द स्काय. या असणाऱ्या वाक्यामध्ये फ्लाय हे क्रियापद आहे आणि फ्लाय या क्रियापदावरनं आपल्याला समजून येतं का टेन्स समजण्यासाठी दर्शवण्यासाठी आपल्याला क्रियापदाचा उपयोग होतो. बघा फ्लाय हे V1 रूप आहे म्हणून दिलेलं ए नंबरचं वाक्य बर्ड्स फ्लाय इन द स्काय हे सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं वाक्य आहे. त्यानंतर बी नंबरचं वाक्य बघा सी विल गो टू पुणे. आता ह्या दिलेल्या वाक्यामध्ये विल गो हे 2 क्रियापद आहेत आणि हे 2 क्रियापदावरून आपल्याला टेन्स समजून येतो. तो म्हणजेच कुठला आहे सिम्पल फ्युचर टेन्स म्हणजेच काळ दर्शवण्यासाठी सुद्धा क्रियापदाचा उपयोग केला जातो. 4 नंबरचा असणारा उपयोग बघा टू एक्सप्रेस अ कम्प्लीट थॉट ऑर आयडिया. पूर्ण विचार किंवा एखादी कल्पना व्यक्त करण्यासाठी ह्या असणाऱ्या क्रियापदाचा उपयोग केला जातो. बघा ए नंबरचं उदाहरण ही अ पिच. ही अ पिच ह्यातून आपल्याला काहीही समजून येत नाही किंवा कुठलाही पूर्ण विचार आपल्याला ह्यातून समजून येत नाही. ही इज गिविंग अ स्पीच. इज गिविंग हे शब्द टाकल्यानंतर हे असणारी क्रियापद टाकल्यानंतर अर्थपूर्ण असणारा विचार आपल्याला व्यक्त होतो जो की तो भाषण देत आहे. बी नंबरचं उदाहरण बघा हॉट यू. आता प्रश्नार्थक वाक्य आहे पण पूर्ण विचार त्यातून आपल्याला समजून येत नाही. मग जर आपण त्यामध्ये आर आणि डुईंग हे शब्द टाकले तर त्या असणाऱ्या प्रश्नार्थक वाक्याला पूर्ण अर्थ पूर्ण कल्पना पूर्ण थॉट आपल्याला व्यक्त करता येतो. बघा कसा व्हॉट आर यू डुईंग. तू काय करत आहेस. 5 नंबरचा उपयोग बघा टू टेल व्हॉट इज हॅपनिंग ऑर हॅज हॅपन्ड ऑर विल हॅपन एक्सेट्रा. म्हणजेच एखादी घटना म्हणजेच इव्हेंट घडत असते घडलेली असते किंवा घडणार असते. बघा असेच काही इव्हेंट म्हणजेच घटना आहेत. ए नंबरचं वाक्य बघा इट्स रेनिंग. पाऊस पडला. बी नंबरचं वाक्य बघा इट बिकेम डार्क. अंधार पडला आहे. म्हणजेच काय एखादी घटना जे की आपल्या हातामध्ये नसते पण घडत असते अशा घटना दाखवण्यासाठी सुद्धा काय केलं जातं क्रियापदाचा उपयोग केला जातो. 6 नंबरचा उपयोग बघा टू डिस्क्राईब अ स्टेट. अवस्थेचे वर्णन करण्यासाठी सुद्धा या क्रियापदाचा उपयोग केला जातो. बघा ए नंबरचं वाक्य काय आहे सी वॉज टायर्ड. ती थकलेली होती. म्हणजे तिचे असणारी अवस्था या असणाऱ्या वाक्यातून दाखवलेली आहे. बी नंबरचं असणारं वाक्य बघा ही इज हॅप्पी. तो कसा आहे हे दाखवण्यासाठी अवस्था दाखवण्यासाठी स्थिती दाखवण्यासाठी इजचा उपयोग केला जातो आहे. म्हणजेच एखाद्या स्थिती किंवा अवस्था दाखवण्यासाठी सुद्धा क्रियापदाचा उपयोग केला जातो. बघा अशा प्रकारे एकूण 6 असणारे उपयोग या असणाऱ्या क्रियापदाचे आहेत. पहिला उपयोग म्हणजेच काय आहे की कर्त्याची कृती दाखवण्यासाठी. 2 नंबर वाक्याचं मिनिंग पूर्ण करण्यासाठी. 3 नंबर टेन्स दाखवण्यासाठी. 4 नंबर पूर्ण विचार कल्पना दाखवण्यासाठी. 5 नंबर काय घडत आहे घडलेले आहे किंवा घडणार आहे हे दाखवण्यासाठी. आणि 6 नंबर स्थितीचे वर्णन करण्यासाठी. अशा प्रकारचे 6 उपयोग या असणाऱ्या क्रियापदाचे आहेत. त्यानंतर आपण या असणाऱ्या क्रियापदाचे टाईप्स म्हणजेच काइंड्स प्रकार पाहणार आहोत. बघा या असणाऱ्या क्रियापदाचे प्रकार मुख्यतः 2 आहेत. ए नंबरचा मेन वर्ब्स मुख्य क्रियापदे जे की जवळजवळ 4,500पेक्षाही जास्त आहेत. त्याची काही उदाहरणं आहेत बघा हंट शिकार करणे, मेक बनवणे, फाइंड शोधणे, ईट खाणे, थिंक विचार करणे एक्सेट्रा असे अनेक प्रकारची क्रियापदं यामध्ये येतात. या मेन वर्ब्सचे म्हणजे मुख्य क्रियापदाचे आणखीन सब टाईप्स उपप्रकार पडतात परंतु ते शिकण्याची आपल्याला आवश्यकता नाही. त्यानंतर क्रियापदाचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजेच हेल्पिंग वर्ब्स सहाय्यकारी क्रियापदे जे की 24 सहाय्यकारी क्रियापदे असतात. यामध्ये सुद्धा 2 गटामध्ये वर्गीकरण केले जाते. मात्र येथे एकत्र असणारी यादी 24 क्रियापदांची दिलेली आहे जे की डू, डज, डीड, ॲम, इज, आर, वॉज, विअर, हॅव, हॅज, हॅड, शाल, विल, शूड, वूड,
कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, यूज्ड टू, डिअर टू, नीड टू, आउट टू अशा प्रकारचे असणारी 24 सहाय्यकारी क्रियापदं आहे. याचे असणारे मराठीतून अर्थ काय होतात ते तुम्ही डिक्शनरीच्या माध्यमातून पाहू शकता. आता ही असणारी सहाय्यकारी क्रियापदे आणि मुख्य क्रियापदे यांचा उपयोग करून कोणतेही वाक्य तयार होत असते. मेन वर्ब्स आणि हेल्पिंग वर्ब्स यांच्या मदतीने कोणतेही वाक्य तयार होत असते. मेन वर्ब्स हे मुख्यतः स्वतंत्र अर्थ प्राप्त असणारे असतात, जे की हेल्पिंग वर्ब्स मेन वर्बला मदत करत असतात. काही वाक्यामध्ये मेन वर्ब्स हे फक्त येतात, काही वाक्यामध्ये फक्त हेल्पिंग वर्ब्स येतात, तर काही वाक्यामध्ये मेन वर्ब्स आणि हेल्पिंग वर्ब्स हे एकत्र येत असतात आणि वाक्याला अर्थ प्राप्त करून देत असतात. त्या वाक्यातून काय सांगायचं हे समजून देत असतात. त्यानंतर वाक्यामध्ये हे क्रियापदे कोठे कोठे असतात तर पहिले बघा, आफ्टर द सब्जेक्ट. सब्जेक्टनंतर जो शब्द येणार असतो तो म्हणजे सरळ सरळ काय असतो, वर्ब असतो. बघा ए नंबरचं वाक्य, ही फिनिश्ड हिज वर्क. ही करत आहे आणि फिनिश्ड सब्जेक्ट आहे, म्हणजेच कर्त्यानंतर येणारा शब्द म्हणजेच फिनिश्ड आहे. त्यानंतर बी नंबरचं वाक्य बघा, शीतल मेक्स अ काईट. शीतल हा करता आहे, मेक्स हे क्रियापद आहे. 2 नंबरचं असणारं स्थान कसं ओळखायचं बघा, इन द बिगिनिंग. काही वाक्यामध्ये सुरुवातीलाच क्रियापद येतात. ए नंबरचं आहे वाक्य, रिंग द बेल. रिंग हे क्रियापद आहे. बी नंबरचं उदाहरण बघा, ओपन द डोअर. ओपन हे असणारं क्रियापद आहे. सी नंबरचं हॅव यू गॉट इट. हॅव हे क्रियापद आहे. आणि डी नंबरचं उदाहरण, इज इट पेन. इज हे क्रियापद आहे. 3 नंबरचं बघा, विथ टू. काही असणाऱ्या वाक्यामध्ये टू सहित असणारे क्रियापद येतात. ए नंबरचं वाक्य, कविता लाईक्स टू क्रिएट न्यू पिक्चर्स. टू क्रिएट हे असणारे क्रियापद आहे, टू सहित आलेलं. त्यानंतर बी नंबरचं उदाहरण आहे, दे ऑन टू बाय अ डिक्शनरी. टू बाय हे असणारं क्रियापद आहे. 4 नंबर, इन द लास्ट. काही वेळेस वाक्याच्या शेवटी असणारे हे क्रियापद येतात. ए नंबरचं वाक्य बघा, व्हॉट अ नाईस कार इट इज. इज हे क्रियापद आहे. बी नंबरचं उदाहरण बघा, हाऊ कोल्ड वॉटर आय ड्रिंक. ड्रिंक हे क्रियापद आहे. आफ्टर WH वर्ड ऑर सब्जेक्ट. ए नंबरच्या वाक्यामध्ये फिअर डज सी लिव्ह. बघा, WH नंतर येणारा जो शब्द आहे तो म्हणजेच वर्ब असतो, किंवा काही वेळेस कर्त्यानंतर येणारा शब्दसुद्धा तो सुद्धा क्रियापद असते. पहिल्या वाक्यामध्ये फिअर डज सी लिव्ह, यामध्ये WH वर्ड नंतर म्हणजेच फिअर नंतर येणारा शब्द म्हणजे डज हे पण क्रियापद आहे, आणि सी म्हणजेच सब्जेक्ट नंतर येणारा शब्द म्हणजेच लिव्ह हे सुद्धा क्रियापद आहे. बी नंबरचं उदाहरण बघा, व्हाय आर यू डुईंग दॅट. WH वर्ड नंतर म्हणजेच व्हाय नंतर येणारा शब्द म्हणजे इथं आर हे क्रियापद आहे, आणि यू ह्या सब्जेक्ट नंतर येणारं क्रियापद म्हणजेच डुईंग आहे. सी नंबरचं उदाहरण, हू इज युअर क्लास टीचर. आता ह्या असणाऱ्या वाक्यामध्ये बघा, WH वर्ड म्हणजेच हू आहे, त्यानंतर येणारं क्रियापद म्हणजेच इज आहे. त्यानंतर ह्यामध्ये सब्जेक्ट आहे, परंतु त्या सब्जेक्टनंतर येणारं क्रियापद नाही, म्हणजेच सी नंबर वाक्यामध्ये फक्त एकच क्रियापद आहे. त्यानंतर 4 नंबरचं वाक्य बघा, हॉट वॉज इट. WH वर्ड म्हणजेच हॉट आहे, आणि त्या हॉट नंतर येणारा शब्द म्हणजेच ऑज. ऑज हे असणारं क्रियापद आहे. दिलेल्या वाक्यात सब्जेक्ट आहे, परंतु त्या सब्जेक्टनंतर कोणताही शब्द आलेला नाही किंवा वर्ब आलेले नाही, म्हणजे 4 नंबरच्या वाक्यात म्हणजे डी नंबरच्या वाक्यात फक्त एकच असणारे क्रियापद आहे. म्हणजेच अशा प्रकारे वाक्यामध्ये त्या असणाऱ्या क्रियापदांचे स्थान म्हणजेच ठिकाण असते, प्लेसमेंट असतं. 1 नंबर म्हणजे कर्त्यानंतर क्रियापद येतं. 2 नंबर म्हणजे सुरुवातीलाच असणारं क्रियापद असतं. 3 नंबर म्हणजे टू सहित असणारं क्रियापद येतं. 4 नंबर म्हणजे शेवटी येतं, वाक्याच्या शेवटी येतं. 5 नंबर म्हणजे जे WH शब्दानंतर ते असणारे क्रियापद येतं, म्हणजेच अशी वाक्य म्हणजे प्रश्नार्थ वाक्य असतात. आणि अशा असणाऱ्या वाक्यामध्ये काही वेळेस सब्जेक्ट नंतरसुद्धा क्रियापदे येतात.
अशा प्रकारे 1 नंबरच्या टॉपिकमध्ये सब्जेक्ट नंतर क्रियापद येतं, जे की स्टेटमेंटची वाक्य आहेत ही. 2 नंबरच्या टॉपिकमध्ये जे की सुरुवातीला क्रियापद येतात, ही काही कमांडचे तर काही येस नो टाईप क्वेश्चनचे असणारे वाक्य आहेत. 3 नंबरच्या टॉपिकमध्ये टू सहित क्रियापद येतात, जे की हे स्टेटमेंटचे वाक्य आहेत. 4 नंबरच्या टॉपिकमध्ये जे की क्रियापदे शेवटी येतात, जे की ही वाक्य एक्सक्लेमेटरीचे आहेत. आणि 5 नंबरच्या टॉपिकमध्ये WH शब्दानंतर किंवा कर्त्यानंतर क्रियापद येतात, जे की ही वाक्य WH क्वेश्चनची प्रश्नार्थक वाक्य आहेत. अशा प्रकारे वाक्यामध्ये असणाऱ्या क्रियापदाचे स्थान असते, ठिकाण असते, जे की आपल्याला ओळखता आले पाहिजे. त्यानंतर या क्रियापदांची काही रूपे पडतात. या रूपावरून आपल्याला काळ ओळखता येतो, जे की 6 गटामध्ये आपल्याला वर्गीकरण करता येतील. पहिला गट म्हणजेच इनफायनाईट, त्याला दुसरं नाव आहे नॉन फायनाईट, किंवा त्याला तिसरं नाव आहे टू फॉर्म, त्याला मराठीतून म्हणायचं टूसह रूप आहे ते. F1 म्हणजेच प्रेझेंट टेन्स, म्हणजेच बेस फॉर्म, म्हणजेच ते वर्तमानकाळी रूप आहे. F2 म्हणजे पास्ट टेन्स दाखवणारं ते असणारं रूप आहे, त्याला दुसरं नाव आहे ED फॉर्म, भूतकाळी रूप. F3 पास्ट पार्टिसिपल, दुसरं नाव आहे परफेक्ट, तिसरं नाव आहे कम्प्लीटेड, यालाच पूर्ण भूतकाळी रूप असं म्हणायचं. F4 प्रेझेंट पार्टिसिपल, याला दुसरं नाव आहे कंटिन्यूज, तिसरं नाव आहे ING फॉर्म, चौथं नाव आहे इम्परफेक्ट फॉर्म, पाचवं नाव आहे प्रोग्रेसिव्ह फॉर्म, याला मराठीतनं म्हणतात चालू वर्तमानकाळी रूप. F5 सिम्पल प्रेझेंट टेन्समधील असणार हे रूप आहे, त्याला थर्ड पर्सन सिंग्युलर या नावानंही ओळखलं जातं आहे, याला S फॉर्म असं म्हटलं जातं आहे, वर्तमानकाळी रूप. F1 ते F5 क्रियापदाची रूपे आहेत. अशा प्रकारे या असणाऱ्या 6 असणाऱ्या रूपावरून आपल्याला कोणत्याही वाक्यातील काळ ओळखता येतो. याची काही उदाहरणे खाली आहेत बघा. टू ड्रॉ म्हणजे चित्र रेखाटणे, काढणे, या असणाऱ्या क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजेच ड्रॉ, दुसरं म्हणजे ड्रीव, तिसरं ड्रॉन, चौथं ड्रॉईंग आणि पाचवं ड्रॉज. त्यानंतर 2 नंबरचं उदाहरण टू शो दाखवणे, त्याचं पहिलं रूप शो, दुसरं शोड, तिसरं शोड, चौथं शोईंग आणि पाचवं शोज. त्यानंतर 3 नंबरचं उदाहरण बघा. टू कमचं पहिलं रूप कम, दुसरं केम, तिसरं कम, चौथं कमिंग, पाचवं कम्स, म्हणजेच कम म्हणजेच येणे. टू कटचं असणारं पहिलं रूप आहे कट, त्यानंतरचं कटिंग, कट्स. टू गोची रूपं बघा गो, वेंट, गॉन, गोईंग, गोज. यामध्ये पहिल्या कॉलममध्ये म्हणजे इनफायनाईटमध्ये टू सहित येणारी क्रियापद आहेत. दुसऱ्या कॉलममध्ये म्हणजेच F1मध्ये टू काढून येणारी रूपे आहेत. तिसऱ्या कॉलम म्हणजेच F2मध्ये ED प्रत्यय जोडून किंवा आणखीन वेगळा बदल करून येणारी रूपे आहेत. त्यानंतर चौथ्या कॉलम म्हणजेच F3मध्ये येथेही ED प्रत्यय जोडून किंवा आणखीन वेगळा बदल करून येणारी रूपे आहेत. त्यानंतर पाचव्या कॉलममध्ये म्हणजे F4मध्ये येथे पहिल्या रूपाला F1ला ING लावून F4 क्रियापदे तयार झालेली आहेत. F4 क्रियापदे तयार करण्याचे काही नियम आहेत. त्यानंतर शेवटच्या कॉलममध्ये म्हणजेच F5मध्ये F1ला ES किंवा ES किंवा IES असे प्रत्यय लावून F5 रूपे तयार झालेली आहेत. अशा प्रकारची क्रियापदे अनेक प्रकारची आहेत. त्याची असणारी लिस्ट मी PDF फाईल स्वरूपात देईलच. ही क्रियापदाची रूपे लक्षात घेणं आवश्यक आहे. ही क्रियापदाची रूपे पाठ करणं आवश्यक आहे.
फक्त हे दिलेलीच उदाहरणे नसून असे बरेचसे उदाहरणं, असे बरेचसे क्रियापदाची रूपं, बरेचसे क्रियापदं आहेत की जे आपल्याला दररोजच्या जीवनामध्ये दररोजच्या असणाऱ्या इंग्रजीच्या अभ्यासासाठी उपयोगी पडणार आहेत. त्यामुळे ही सर्व क्रियापदाची रूपे पाठ करणे किंवा लक्षात घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यानंतर आपण बघूया, इथं एक पॅरेग्राफ दिलेला आहे, काही वाक्य दिलेली आहेत जे की ग्लासच्या संदर्भातले आहेत. ग्लास कॅन बी रिसायकल्ड. आता या असणाऱ्या टॉपिकच्या खाली काही वाक्य आहेत बघा. त्या वाक्यामध्ये लाल अक्षरांचे जे शब्द आहेत ते सर्व शब्द म्हणजेच क्रियापदे आहेत. अशा प्रकारे आपल्याला कोणत्याही पॅसेजमधील, कोणत्याही वाक्यामधील क्रियापदे आपल्याला शोधता आली पाहिजेत. बघा, ह्या असणाऱ्या माहितीतील, ह्या असणाऱ्या वाक्यातील क्रियापदे कोणती आहेत बघा. इज दोनदा आलेलं आहे. कॅन, त्यानंतर बी, यूज्ड, टू मेक, रिसायकलिंग, इज, मेकिंग, रिक्वायर्स, इज, सेव्ड, रिसायकल, सेव, टू पॉवर, थ्रो, थिंक आणि इज. अशा प्रकारे कोणत्याही वाक्यातील, कोणत्याही पॅरेग्राफमधील आपल्याला ती क्रियापदे शोधून काढता आली पाहिजेत. त्यासाठी क्रियापदे पाठ असणं, त्या क्रियापदाची रूपं माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे दिलेली क्रियापदाची PDF फाईल सर्वांनी समजून घ्यावी. अशा प्रकारे आज आपण क्रियापद, त्याचे असणारे उदाहरणं, त्याचे असणारे उपयोग, त्याचे असणारे स्थान, त्याचे असणारे काही रूपं आपण पाहिलेली आहेत. धन्यवाद.